आज खरं म्हणजे शूट करायचं नव्हतं, पण अशी एक घटना महाराष्ट्रात घडली ज्याच्यामुळं मनाला खूप वेदना झाल्या आणि अचानक प्लॅनिंग असं ठरलं की नाही आज आपण शूट केलंच पाहिजे. आज स्वागत विगत काही करणार नाही, कारण एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर एका निराधम काय बोलू त्याला आता माणसाने अत्याचार केला आणि तिला ठेचून ठार मारलेला आहे. खूप वेदनादायक ही घटना आहे महाराष्ट्रात घडलेली. शिवशाही आंबेडकर यांचा महाराष्ट्र कुठेतरी नाम उल्लेख त्यांचा ढसळत चाललेला आहे असं वाटतं मला. खूप वेदनादायक चित्र आहे हे. आणि खरंच या महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहे किंवा या देशात मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तोच जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहे की आणि अशा निराधामांना काय शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर काय शिक्षा झाली असं हे मुलींच्याकडूनच आपण ऐकून घेऊया की त्यांना काय शिक्षा केली पाहिजे किंवा मुली खरंच सुरक्षित आहे काय हे त्यांच्याकडून जाणून घेऊया आज आपण. परवा जी क्रूर घटना घडली याबद्दल त्या आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे काय वाटतं तुला? म्हणजे माझं तर असं मत आहे की त्या अशा लोकांना तरी टॉर्चर करून मारलं पाहिजे, असं नाही की डायरेक्ट फाशीची किंवा काहीतरी कठोर शिक्षा दिली पाहिजे सगळ्यांच्या समोर टॉर्चर करणं वगैरे असं. या घटनेमुळे मुलींच्यात अस्वस्थता असते का किंवा मुलींच्या ज्या सुरक्षेचा प्रश्न आहे तो निर्माण होतो, तुला असं काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात काय अशा घटनेमुळे? म्हणजे म्हणजे कसं होतं की अशा वेळी प्रत्येक वेळी मुलींनाच दोष दिला जातो की हा बाबा मुलींनीच असे कपडे घातलेले किंवा मुलीच अशा असतात म्हणून असं त्यांना फेस करावं लागतं. पण आता ती 3 वर्षाची मुलगी होती, तिचं काय असं होतं की बाबा तिनं काय कपडे घातलेले किंवा तिनं काय असं मुलांना हे केलं असेल की तिचा रेप व्हावा असं. फक्त सोशल मीडियावर काय म्हणतात ते त्याचा पोस्ट करून किंवा नुसतं संवेदना व्यक्त करून हे थांबले जाते ती कुठेतरी चुकीचं वाटत नाही का? ह्याच्यावर आवाज जेवढा उचलला जातो तेवढा उचलला जात नाही. कारण की कसं होतंय की थोडे दिवस सगळेजण पोस्ट करतात, आवाज उठवतात आणि नंतर परत ते पूर्ण शांत होऊन जाते. सरकारनंच याच्यासाठी काहीतरी कठोर कायदा केला पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित शिक्षा दिली पाहिजे. तुला काय वाटतं एकदम म्हणजे कठोर म्हणजे तू बोललीस हातपाय एकदम काय केलं पाहिजे एकदम तुझ्याही भाषेत बोललीस तर? जसं त्यानं तिला दगडाने ठेचून मारलं ना तसं त्याला पण सगळ्यांच्या समोर दगडाने ठेचून मारलं पाहिजे. परवाची जी निंदनीय घटना घडली त्या आरोपीला तुम्हाला काय वाटतं काय शिक्षा झाली पाहिजे त्याला? त्याला आधी त्या मुलगीला ज्या प्रकारे सगळी शिक्षा झाली त्याच्यापेक्षा पण जास्त त्याला वेदना दिल्या पाहिजेत आणि मग त्याला 7-8 वर्ष तरी त्याचे डोळे काढून त्याचे हातपाय तोडून आणि मग त्याला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे. अशा घटनेमुळे मुलींच्या आयुष्यात काय बदल होतो म्हणजे काय निगेटिव्ह वातावरण तयार होतं आयुष्यात तुमच्या? भीती निर्माण होते, म्हणजे विश्वास ठेवायचा कसं, कुठे एकटे जायबद्दल भीती वाटते, त्याच्याबद्दल हे रात्रीचं बाहेर जायचं आता भीती वाटते की कोण काय करेल कुठे काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीने आता सतर्क राहायला पाहिजेत आणि आपल्याला ते कराटे ते सगळे आपल्याला ते शिकायलाच पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय आता पर्यायच नाहीये आणि सरकारने पण ह्याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घ्यायलाच पाहिजे की सगळीकडे मुलींसाठी सोयी सुविधा. आणि फर्स्ट म्हणजे कपडे हा प्रॉब्लेमच नाहीये की मुलींनी कोणते कपडे घातले पाहिजे. माणसांचीच अशी वृत्ती निर्माण झाली की त्यांनी तेच तसे करायला. आता ती छोटी मुलगी 4 वर्षांची होती, तिच्यासोबत असं झालं तर आता सगळ्यांनी अशी म्हणजे दखल घेतली पाहिजे. सरकारनं पण पावले उचलली पाहिजे त्याच्यात. तुम्हाला आणि हे काय होते सरकारने याच्यावर तुम्हाला काय वाटतं असं सेक्स एज्युकेशन किंवा हे कमी पडते काय कुठेतरी? होय, ते लहानपणापासूनच म्हणजे असे काहीतरी टॉपिक्स वगैरे एज्युकेशन मध्ये इन्व्हॉल्व केले पाहिजे. परवा ज्या नराधम व्यक्तीने एखाद्या मुलीला अत्याचार करून ठार मारले त्या व्यक्तीला काय शिक्षा झाली पाहिजे? मला असं वाटतंय की हे कॅन्डल मार्च वगैरे सगळं जे असतं तशीच त्याची एक पूर्ण त्याला म्हणजे लोकांच्या ह्याच्यावर सोडलं पाहिजे आणि जे लोक शिक्षा करतील दगड मारून मारतील नाही कसं पण त्याला मारतील चपलानी मारतील त्याला लोकांकडे सोडलं पाहिजे असं मला वाटतं. अशा घटनानंतर मुलींचा प्रश्न ऐरणी होतो की मुली सुरक्षित नाहीत का? काय वाटतं तुला मुलींच्या ह्या अशा घटनांमुळे काय परिणाम होतो मुलींच्या आयुष्यात? मुलींच्या आयुष्यात खूप मोठा परिणाम होतो त्याच्यावर, म्हणजे जिच्याबरोबर आता ज्या लहान मुलीबरोबर घडलंय तिच्या परिवारावर असेल सगळ्यांवरच त्याचा परिणाम होतो, पण आजूबाजूच्या मुलींवर पण त्याचा जास्त परिणाम होतो की आपण ज्या संस्कृतीत किंवा ज्या शहरात राहतो त्या शहरात आपण सुरक्षित आहोत का. म्हणजे
नेहमीच असं म्हणलं जातं की तुम्हीच तसे कपडे घातले असाल किंवा तुम्हीच काहीतरी इशारे केले असतील म्हणून त्यांना ते काय वन वे नसतं, 2 वे असतं. तुम्ही काहीतरी केलं असणार म्हणूनच तुमच्याबरोबर तसं झालं असणार, तुम्ही एवढ्या रात्रीचं कशाला फिरता वगैरे. पण हा मुद्दाच नाही आहे. शेवटी वृत्तीचा भाग आहे तो, समोरच्याच्या नजरेचा भाग आहे. म्हणजे साडीत पण लोकांना बघतातच आणि एवढ्या लहान मुलांना आणि 80 वर्षाच्या बाई, त्यात काय फरकच नाही. त्यामुळे सुरक्षितेचा मुद्दा आधीपासूनच होता, पण तो आत्ता आपल्या नजरेसमोर हल्ली यायला लागला, जास्त उठून यायला लागला. तोच प्रश्न आहे की सोशल मीडियामुळे असे आता बातम्या वर यायला लागल्या, जास्त हायलाईट व्हायला लागल्यात. काय आधी होत पण होतं, पण जास्त सोशल मीडियावर दिसत नव्हत्या त्या गोष्टी. बरोबर आहे. सोशल मीडियामुळे कसं ते जनरल ऑडियन्सपर्यंत, म्हणजे जसं आता आम्ही इथे आहोत तर आम्हाला बोलायची संधी मिळते किंवा इतर लोकांनाही मिळत असेल तर ती आणखीन निदर्शनास येऊन त्या लोकांवर किंवा ह्या विषयांवर बोलायला जास्त मिळतं आहे, मतं व्यक्त करायला मिळतं. आणि मला वाटतं की एवढ्या सगळे मतं एकत्र येऊन त्याच्यावर मग जास्त मोठी कारवाई होईल असं मला वाटतं. जी आता परवा घटना घडली त्या अपराधाला काय शिक्षा झाली पाहिजे? त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की त्या मुलीला इतका त्रास झालाय तसा त्याला त्रास झाला पाहिजे, तितका त्याचं हे केलं पाहिजे. त्याला फाशी तर दिलीच पाहिजे, पण तितकं हे केलं पाहिजे त्याच्यासाठी. या घटनेमुळं मुलींच्यात असुरक्षित वातावरण तयार झाले का? होय झालंय, कारण घरी पण बोलतात, लेट वगैरे गेले ना तर विचारतात एवढा वेळ कसा झाला, काय झाला. त्यामुळे झालंय वातावरण ते, घरी तरी तसंच आहे. एवढ्या लहान मुलीवर अत्याचार झाला ही म्हणजे चुकीची गोष्ट आहे. सरकारने याच्यावर, शासनाने निर्णय घेतला पाहिजे लवकर. फक्त कॅन्डल मॅच आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया उपलब्ध होतात. माणसं किंवा नुसतं तात्पुरतं ते दिलासा देतात की काहीतरी होईल, त्याच्यावर ठोस पावलं होत नाहीत. मग तुम्हाला काय वाटते की काय शासनानं काय बदल केला पाहिजे यात? शासनाने याची दखल घेतली पाहिजे. जो गुन्हेगार आहे त्याला पटकन पकडून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आणि असं केल्याने काही जे अनेक गुन्हे करणारी लोक आहेत ती त्यांना म्हणजे समजेल की बाबा आपण असं नाही केलं पाहिजे. तुला काय वाटतंय? नाही, फक्त त्याला जास्त त्रास देऊन शिक्षा केली पाहिजे, कारण त्या मुलीला तिचं आयुष्य तिला जगायचं होतं ना. मग तिनं आता बघितलेली स्वप्न कोण पूर्ण करणार? मग एवढ्या लहान मुलीवर अत्याचार झालाय तर शासनाने आता थांबायला नाही पाहिजे, कारण ह्या वर्षामध्ये अनेक बलात्कार झालेले आहेत. अशा घटना कुठेच तरी थांबल्या पाहिजेत आणि खरंच शिवरायांच्या काळातील चौरंग केला पाहिजे. अशा नालायक माणसाचा खरंच चौरंग केला पाहिजे. एवढंच बोलून आज मी माझं एपिसोड संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.